नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की नेक्स्ट व्हिडिओ आपण अंधेरी आणि पार्लतले गणपती बघायला जाऊ। तर आता मी आली आहे आझाद नगरला अंधेरीचा राजा बघायला। तर आता इथूनच आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। आता आपण जाऊया अंधेरीच्या राजाचं दर्शन घ्यायला। या वर्षीच्या अंधेरीच्या राजाचं डेकोरेशन हे जैसलमेरमधील पद्मा हवेलीसारखं करण्यात आलं आहे। आणि मित्रांनो, या गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशी नंतर जी संकष्टी येते त्या दिवशी केलं जातं आणि हा नवसाला पावणारा गणपती आहे। हा जो गणपती आहे तो अंधेरीचा सम्राट आहे आणि इथे किल्ल्याचं आणि आपल्या राजमुद्रेचं डेकोरेशन केलंय आणि ते लाल महालाचं इथे पावनपिंड याची मूर्ती दिली आहे। मित्रांनो, आता मी जाते चार बंगल्याच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि ही मूर्ती तुम्ही चिंचपोगीच्या चिंतामणीचा जो मी व्हिडिओ केला आहे त्यात आगमनाच्या वेळी ही मूर्ती बघितलेली। मित्रांनो, आता अंधेरीचे आपण 4 गणपती बघितले आहेत आणि आता आम्ही जातोय विलेपार्लेला। तिकडचे गणपती मी तुम्हाला दाखवते आता। विलेपार्लेमधील मुंबईचा बाप्पा इथे रायगड किल्ल्याचं प्रवेशद्वार दाखवलंय आणि महाराज हत्तीवर बसून जात आहेत असं दाखवलंय। तू भूतच वाटतोय बा। एवढं का फिरवलंय?
ते जत्रेत एकदा मी गेलेली भूत बंगल्यामध्ये ते वाटतंय. मित्रांनो, ही जी मूर्ती आहे ती कागदी गणेश मूर्ती आहे, टिश्यू पेपर पासून बनवलेली आहे. आणि मित्रांनो, इथे आपल्याला सायबर सेफ्टी बद्दल माहिती दिली आहे. सायबर अटॅक्स वगैरे कसे होतात, स्कॅम होतात, ती थीम आहे इथे. या मंडळाने अनेक बक्षिसं जिंकलेली आहेत. इथे तुम्ही ट्रॉफीज बघू शकता. दरवर्षीची या गणपतीची मूर्ती ही कागदी असते. आता आम्ही विलेपार्लेचा सम्राट बघायला आलो आहोत. इथे शाळेची थीम बनवली आहे. पहिली दुसरीचे वर्ग दाखवले आहेत. शिक्षणाचं महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. विलेपार्लेचा एकदंत ही मूर्ती सुद्धा टिश्यू पेपर पासून बनवली आहे. मित्रांनो, आता आम्ही घाटकोपरला आलो आहे, खास हा गणपती बघण्यासाठी, ज्याचे नाव आहे भावेश्वरचा राजा.
विष्णूच्या अवतारात ही मूर्ती आहे आणि विष्णूचे सर्व अवतार इथे दाखवले आहेत. मित्रांनो, मी आता पोचली आहे घरी. व्हिडिओ एंड करायचा राहिला होता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.